नमस्कार मित्रांनो, मी सुशांत राणे. सिंपल आयुष्य या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. मी इथे माझ्या चॅनलमध्ये म्हणण्याऐवजी आपल्या चॅनलमध्ये म्हणतो. याचं कारणही तसंच आहे, कारण हे चॅनल माझ्या एकट्याचं नाही आहे. हे चॅनल आपल्या सगळ्यांचं आहे. अहो, 1.5 महिन्यापूर्वी सुरू झालेल्या या चॅनलमध्ये आतापर्यंत 119 सबस्क्रायबर जोडले गेलेत आणि 100 तासाच्या वरचा कंटेंट यामध्ये पाहण्यात आलंय. यातले बरेचसे विषय जे मी आतापर्यंत मांडलेत ते सर्व तुम्हीच तर सुचवलेत आणि ज्या वेळेला तुम्ही मला भेटता त्या वेळेला न चुकता सांगता की पुढच्या वेळेला मी कोणता विषय घेतला पाहिजे किंवा या विषयावरती तुला काय वाटतं याचं नक्की मत मांड आणि तुम्हाला त्या विषयावरती काय वाटतं हे देखील तुम्ही मला भरभरून बोलता. मित्रांनो, मी फक्त कॉपी पेस्ट करतो. या चॅनलवर मांडले जाणारे विचार, विषय हे सगळे तुम्हीच तर दिलेत. मग हे चॅनल माझं आहे असं म्हणण्याचा स्वार्थीपणा मी कसा काय करू शकतो? तर मित्रांनो, हे चॅनल आपलं आहे आणि हे आपणच वाढवलं पाहिजे. कसं वाढवायचं ते तर आपल्याच हातात आहे. म्हणजे आपण आपला मित्र परिवाराला सजेस्ट करू शकतो. झालंच तर चॅनल मधला एखादा व्हिडिओ, त्याची लिंक पाठवू शकतो. जे कमेंट तुम्ही मला भेटल्यावर देता ते तुम्ही चॅनलमध्ये पोस्ट करू शकता. एक गंमत सांगतो. कोकणातला माझा शेजारी आहे श्री श्रीधर इंदप. त्याला माझा येवा कोकण आपलाच असा भाग 2 हा फार आवडला, कारण त्यामध्ये आमच्या वाडीवरचं भजन आणि गणपती विसर्जनाची मिरवणूक होती. पण त्या बिचाऱ्याला त्या व्हिडिओची लिंक इतरांना पाठवता येईना. मग काय करायचं? प्रॉब्लेम आला म्हणून हात चोळत बसणारा आणि नशिबाला दोष देणारा माणूस म्हणजे कोकणी माणूस नव्हे. तो त्या प्रॉब्लेम मधनं नक्कीच मार्ग काढतो. ह्या पठ्ठ्याने सरळ 4-5 जणांना आपल्या घरी बोलवलं आणि त्यांना तो व्हिडिओ दाखवला. मित्रांनो, मी फार लकी आहे. मला तुमच्या सर्वांची प्रेम मिळते. हे प्रेम असंच राहू दे आणि हे चॅनल असंच वाढत राहू दे. आता दुसरा प्रश्न उरतो, तो म्हणजे तुम्ही म्हणाल, हे काय दाढी मिशी वाढवून काळे कपडे घालून व्हिडिओ शूटिंग चाललंय, जरा चांगला मेकअप करायचा ना. अहो, झालं असं की माझा सबरीमालाचा उपास चालू आहे. या उपासात अगदी नैसर्गिकरित्या राहावं लागतं. म्हणजे देवाने जसं ठेवलंय तसं. म्हणजे केस कापायचे नाहीत, नख कापायची नाहीत, काळे कपडे घालायचे, स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे, बिछाण्यावर, खुर्चीवर किंवा गादीवर बसायचे नाही. हा, फक्त कामाच्या वेळेला तुम्ही खुर्चीवर बसू शकता. साध्या अंथरुणावर म्हणजे झालं तर चटईवर झोपायचं. आंघोळ करून मगच जेवायचं आणि जमलं तर एकच वेळ जेवायचं. तेही सूर्यास्तानंतर काही खायचं नाही. सतत देवाचं नाव घ्यायचं. एंटरटेनमेंटच्या सगळ्या साधनांपासून दूर राहायचं. कोणावरही रागवायचं नाही, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही. समोरचा जरी तुमच्यावर रागवला तरी तुम्ही शांत राहायचं आणि देवाला प्रार्थना करायची की देवा त्याला सुबुद्धी दे. बाईला स्पर्श करायचा नाही, चप्पल घालायची नाही. हे व असे अनेक प्रकारचे नियम आहेत. म्हणजे थोडक्यात काय, जे आपल्या चॅनलचं नाव आहे ना, तसं जगायचं. सिंपल आयुष्य. तर 5 ऑक्टोबर पासून माझे उपास चालू झाले. 5 ऑक्टोबरला पहिलाच दिवस. त्या दिवशी गोरेगावच्या अय्यप्पा स्वामी मंदिरात गेलो आणि तिथून घरी परत येताना कळलं की गावाला पप्पा पडलेत आणि त्यांना लागलंय. मग माझ्या शेजारचे श्रीधर इंदप त्यांना घेऊन कणकवलीच्या हॉस्पिटलमध्ये गेले. त्याला फोन करून विचारलं आणि कळलं की प्रकरण फार गंभीर आहे. कदाचित हात फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे. मग काय, थेट गाडी काढली आणि निघालो गावाला. रात्री 11 वाजता पोचलो. इथे आल्यावर कळलं की फ्रॅक्चर वगैरे नाही आहे, पण शोल्डर मात्र डिस्लोकेट झाला होता. तो अर्थात तो डॉक्टरने बसवला, पण त्यामुळे आता महिनाभर डावा हात हलवता येणार नाही. ठीक आहे, मी मनात म्हटलं, देवा काळजी. आता मला माझा रोल चेंज करावा लागणार होता. म्हणजे मग सकाळी उठून गायींचा गोठा साफ करणे, त्यांचं शेण उचलणे, गोमूत्र जमा करणे, झालंच तर त्यांना आंघोळ घालणे, गायींचा गोठा स्वच्छ ठेवणे, त्यांना रोज आमच्या शेतात चारा खाण्यासाठी सोडणे, ही अशा प्रकारची कामे चालू झाली. आता इथे प्रश्न एकच होता की मला चप्पल घालायची नाही, त्यामुळे पायाला काटे हे लागणारच. सगळे बोलू लागले, आता काय करणार?
एक काम कर, 2 तासापुरतो तुझा व्रत कायता सोड. मी म्हटलं नाही, ते जमायचं नाही. मग काय करतलस? मी एकच मंत्र मनाशी म्हटला, देवाक काळजी. आणि काय म्हणता, तसंच झालं. मी आल्यापासून जो जबरदस्त पाऊस इथे पडतोय की त्यामुळे सगळं शेत आणि शेत जमीन जायची आमची पायवाट सगळी हिरवीगार झाली. सगळीकडे हिरवं गवत वाढलंय. मग काट्यांचा प्रश्नच उद्भवतो कुठे? पहिल्या दिवशी गायींबरोबर ओळख व्हायला थोडासा वेळ लागला. म्हणजे तशी आमची तोंड ओळख. मी फार क्वचित वेळा त्यांना चरायला घेऊन गेलो होतो. बरीच वर्ष झाली त्याला आता. कोरोनामध्ये जायचो. पण त्यामुळे पहिल्या दिवशी त्यांनी फार मोठा प्रतिकार केला. पण मी वडिलांना दिलेली शिकवणूक पाळली. कितीही झालं तरी गाईला काठी लावायची नाही. मग हळूहळू दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ओळख वाढत गेली. त्यात आमचा एक पाडा, गुरु त्याचं नाव, तो आलाय वाफेवर. अहो, वाफेवर आलाय म्हणजे तो काय काही गॅसवर बसला नाहीये. तर त्याच्यामध्ये सेक्स हार्मोन ऍक्टिव्ह झालेत. आणि ते एवढे ऍक्टिव्ह झालेत की जर त्याला त्याचा पार्टनर मिळाला नाही तर तो एकदम चिडल्यासारखा करतो. तुम्ही फार वेळा पाहिलं असेल की बैल आपल्या शिंगाने झाड तोडायचा प्रयत्न करतात किंवा माती उकरून काढायचा प्रयत्न करतात. त्यातलाच हा प्रकार. ते बेसिकली आपला सेक्स हार्मोन शांत करायचा प्रयत्न करत असतात. झालंही तसंच. दुसऱ्या दिवशी ह्या पठ्ठ्यानं दिलं की मला ढकलून, मागून आला आणि जोरदार शिंग मारलं. माझं पूर्ण टी शर्ट फाडलं. हातात काठी असल्यामुळे आणि माझा संपूर्ण तोल काठीवरती असल्यामुळे मी पडलो नाही. मी परत एकदा मनात म्हणालो, देवाक काळजी. आता मागच्या 10 दिवसात रोज मी ह्यांना शेतात सोडायला आणि संध्याकाळी शेतातून आणायला जातो. आमच्या 5 एकराच्या शेतात मी कुठूनही हाक मारली की ते धावत माझ्या जवळ येतात. मग मी त्यांना सांगतो, चला आता घरी, की रांगेत सगळीच्या सगळी 5 जनावरं घरची वाट धरतात. दूध काढणं अजून मी काही शिकलो नाही, पण थोड्या दिवसात तेही शिकेन. हो, मात्र सुरेखा काकी दूध काढताना मी नियमितपणे गायत्री मंत्र लावतो. गायींना तो फार आवडतो. त्यांना मच्छर चावू नयेत म्हणून काजूच्या फकांची धुमी घालतो. या सगळ्या प्रयत्नांचं फळ म्हणजे गायींचं माझ्यावरचं वाढलेलं प्रेम. आणि ते प्रेम त्यांच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसतं. अहो, पशुपक्षी काय, जनावर काय किंवा माणूस काय, प्रत्येकाला केवळ प्रेमच हवं असतं. तीच गोष्ट आमच्या कुत्र्याची म्हणजे हनीची. त्याला फिरवणं पप्पांना फारसं जमायचं नाही, म्हणून दिवसभर ते त्याला साखळीने बांधून ठेवत असत. तो रस्त्यावर पळून जाईल आणि त्याचा ऍक्सिडेंट होईल किंवा त्याला इतर कुत्रे चावतील ही भीती सतत त्यांच्या मनात. पण मागच्या 10 दिवसात तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. आता जास्तीत जास्त वेळ मी हनीला मोकळं सोडतो. तो माझ्याबरोबर रोज सकाळ आणि संध्याकाळ गायींना सोडायला आणि आणायला येतो. मी फक्त म्हणायची कोटी, हनी चल, गायींना सोडायचंय, की तो माझ्याबरोबर चालायला सुरुवात करतो. आता आमचा गुरु म्हणजे आमचा पाडा हा जरा मस्तीचा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तो वाफेवरती आलाय. सरळ ओळीत चालायचं सोडून तो मध्येच कुठेतरी धावत बसतो. मग काय, हनी भुंकून भुंकून त्याला परत आपल्या कळपात घेऊन येतो. मग आमचा गुरु रागवून हनीला शिंग दाखवतो. ती शिंग दाखवल्यावर हनी लांब पळतो. पण परत थोड्याच वेळात ह्याची भुंकायची सुरुवात. जोपर्यंत गुरु कळपात जात नाही तोपर्यंत हनी भुंकत राहतो. आता हनी शहाण्या मुलासारखा वागायला लागलाय. तीच गोष्ट आमच्या मनाची. पहिल्यांदा तो माझ्यापासून दूर दूर पळायचा, पण आता जवळ येतो, अगदी उडी मारून माझ्या मांडीवर बसतो आणि माझ्याकडनं छान गोंजारून घेतो. सकाळी 4:30 वाजता मात्र त्याला खायला लागतं. मग त्यावेळेला त्याला दूध द्यावं लागतं. जोपर्यंत दूध देत नाही तोपर्यंत म्याव 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 करतच बसणार. मित्रांनो, ह्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी अगदी पिक्चरच्या स्टोरीप्रमाणे तुम्हाला दिसतात. पण पिक्चरमध्येही सडन ट्विस्ट असतो. तसाच ह्या पिक्चरमध्ये देखील आहे. झालंय काय तर 12-13 तारखेपासून पप्पांची तब्येत फार बिघडली. दिवसभर त्यांना चक्कर येते. म्हणून मग पुन्हा एकदा कणकवली गाठली आणि म्हसकर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथे मानेचा एक्सरे काढल्यावर कळलं की पप्पांना सर्वायकल स्पॉन्डिलिसिस झालाय. त्यामुळे चक्कर आणि उलट्या यांचं सत्र सुरूच झालं. 15 ऑक्टोबरला तर परिस्थिती अगदी हाताबाहेर गेली. दिवसभर उलट्या आणि चक्कर.
त्यांची ही अवस्था बघून कधीही न घाबरणारा मी त्या दिवशी मात्र थोडासा मनातून हललो. डॉक्टरशी बोलणं झालं. त्याने 2 डोस प्रिस्क्राईब केले, एक 3 वाजता आणि एक 6 वाजता. आणि डॉक्टर बोलला, हे दोन्ही डोस घेतल्यानंतर जर बरं वाटलं नाही तर ॲडमिट करावं लागेल. मी म्हटलं ठीक आहे. मी पटकन स्कूटी काढली आणि नांदगावला निघालो. नांदगाव आमच्यापासून 6 ते 7 किलोमीटर. येताना पावसाने मला रस्त्यात गाठलं. धो धो पाऊस, समोरचं काहीच दिसत नाही. त्यात पप्पा घरी एकटे. बरं, त्यांना सतत चक्कर येते आणि उलटी पण होते. चक्कर येऊन जर ते पुन्हा डाव्या खांद्यावर पडले तर ऑपरेशन करायची वेळ येईल. आणि पावसामुळे कोणाचा फोनही लागत नव्हता. म्हणजे असं झालं की काळे ढग सगळीकडून साचले होते. काय करायचं ते कळत नव्हतं. समोरचा रस्ताही दिसत नव्हता, म्हणजे 2 फुटावरचंही दिसत नव्हतं. त्यात घाईघाईत आल्यामुळे रेनकोट सुद्धा घेतला नव्हता. म्हणतात ना, जेव्हा सगळी दारं बंद होतात तेव्हा तो त्याचं दार उघडतो. मी मनोभावे त्याची प्रार्थना केली आणि एकच वाक्य उच्चारलं, देवा काळजी. आणि तसंच झालं. थोड्या वेळात पाऊस थांबला. 100-200 मीटर मी गेलो असेल. पाऊस थांबला आणि समोरचं अगदी स्पष्ट दिसू लागलं. धो-धो कोसळणारा पाऊस अचानक थांबला. मी मनात देवाचे आभार मानले. शब्दात वर्णन करू शकत नाही या गोष्टीचं. ही गोष्ट अनुभवावीच लागते. घरी गेलो, पप्पांना औषध दिलं, 2 डोस दिले, पण काही उपयोग झाला नाही. मग शेवटी निर्णय घेतला की आता कणकवली गाठायची. गाडी काढली. कणकवलीला पुन्हा मस्कर डॉक्टरकडे त्यांना ॲडमिट केलं. आता डॉक्टरला भीती वाटत होती की मेंदूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असावा. तो म्हणाला सिटी स्कॅन करून घेऊया. मी म्हटलं चालेल. देवाच्या दयेने सिटी स्कॅनचा रिपोर्ट चांगला आला. मग येणारी चक्कर आणि उलट्या या सर्व सर्वायकल स्पॉन्डिलिसिसमुळे झाल्या असाव्यात असं डॉक्टरांचं मत पडलं. तरी सुद्धा ब्लड प्रेशर जास्त असल्यामुळे 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया असं डॉक्टर म्हणाले. मी म्हटलं चालेल. हे सर्व करेपर्यंत रात्रीचे 8 वाजले. मग डोक्यात विचार आला, आता यांच्या जेवणाचं काय? यांना साधं वरण भात भाजी कोण देणार? मग पुन्हा एकदा मंत्र, देवा काळजी. तेवढ्यात पप्पी आत्याचा फोन आला. हॉस्पिटलच्या बाजूलाच राहणाऱ्या तिच्या पुतणीला तिने पप्पांची जेवणाची व्यवस्था कर असं सांगितलं. तिची पुतणी संपदा, तिचा नवरा दोघेही हॉस्पिटलमध्ये आले. काहीही लागलं तर बिनधास्तपणे सांगा, आम्ही बाजूलाच राहतो, हा विश्वास त्यांनी दिला. रात्री 9:30 वाजता संपदा डाळ, भात, भाजी, भाकरी असं सगळं घेऊन आले. आता हळूहळू पप्पांची तब्येत स्थिर होते. पण म्हणतात ना, प्रार्थनेमध्ये शक्ती असते आणि ती प्रार्थना जर सर्वांनी एकत्र केली तर फार मोठी शक्ती आपल्याला मिळू शकते. मित्रांनो, माझं मागणं एवढंच आहे. माझ्या आयुष्यात जर मी काही चांगलं काम केलं असेल किंवा कधीतरी तुम्हाला उपयोगी पडलो असेल, कधीतरी तुम्हाला मी किंवा माझ्या वडिलांनी किंवा माझ्या फॅमिलीने आनंद दिला असेल, तर 2 मिनिटं, आयुष्यातली फक्त 2 मिनिटं काढा आणि देवाकडे हात जोडून माझ्या पप्पांच्या तब्येतीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. तशी आमच्या घरात माणसं बरीच आहेत. म्हणजे गणपतीत आणि मे महिन्यात गावचं घर नुसतं माणसांनी भरभरून वाहतं. पण ह्या वेळेला 5 ऑक्टोबर पासून फक्त मी आणि पप्पा दोघेच त्या घरात राहतोय. झालं असं की प्रत्येकाच्या घरात काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी ह्या सुरू झाल्या. त्याच्यामुळे काही काका, माझे भाऊ, झालंच तर रेश्मा, हिलाही येता येणं शक्य नाही झालं. पण हा देखील देवाचा एक खेळच असावा. कारण सबरीमलाच्या व्रताच्या वेळेला 42 दिवस देवाची उपासना करायची असते. पण वडिलांची सेवा करायला मिळणं, आणि तेही पहिल्या दिवसापासून, व्रताच्या अगदी पहिल्या दिवसापासून, ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य ते काय? माझ्या 42 दिवसांचं हे व्रत असंच चालू राहू दे आणि माझ्या हातून माझ्या वडिलांची सेवा अशीच घडू दे. पाहूया कसं काय घडतंय ते. शेवटी कितीही झालं तरी देवा काळजी. धन्यवाद. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट द्या आणि हो, तुमच्या मित्रांनाही सुचवा हे चॅनल जॉईन करण्यासाठी. धन्यवाद.